नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवी मुंबई पोलीस भरतीचा कालचा पेपर पाहिला तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे गणितातील प्रश्नांची काठिण्य पातळी आणि विचारण्याची पद्धत. जर तुम्हाला वाटत असेल की फक्त पाठांतर करून पोलीस होता येईल तर हा पेपर तुमच्यासाठी एक डोळे उघडणारा अनुभव आहे. चला तर मग वेळ न घालवता थेट वळूया प्रश्नांकडे आणि पाहूया नवी मुंबई पेपर्सचे अचूक सोल्युशन. प्रश्न क्रमांक 86. जर एक रक्कम 2 वर्षासाठी चक्रवाढ व्याजाने गुंतवली तर तिची ₹600 रास होते आणि 3 वर्षासाठी गुंतवली तर ₹642 रास होते, तर व्याजाचा दर किती? रास होते म्हणजेच काय, ए इज इक्वल टू पी प्लस चक्रवाढ व्याज किंवा आपण सी आय म्हणू शकतोय. सी आय हे म्हणू शकतोय. रास म्हणजेच काय, पी प्लस चक्रवाढ व्याज. आता पी म्हणजे मुद्दल. तर 2 वर्षासाठी चक्रवाढ व्याजाने गुंतवली तर तिची ₹600 रास होते. म्हणजे ए इथं काय आपल्याला ₹600. मग आपण असं लिहू शकतोय 2 वर्षासाठी, मग सी आय 2 वर्षासाठी लिहू शकतोय असं. त्यानंतर काय सांगितलंय, आणि 3 वर्षासाठी गुंतवली तर ₹642 रास होते. पुन्हा हाच फॉर्म्युला ए इज इक्वल टू पी प्लस चक्रवाढ व्याज सी आय. आता किती, 3 वर्षासाठी काढतोय आपण. किती होणार आहे, 3 वर्षासाठी गुंतवली तर 642 होते आणि हे काय लिहितोय आपण, सी आय 3 वर्षासाठी. आता या दोन इक्वेशनवरून आपल्याला काय फाइंड करता येते, यांचा डिफरन्स फाइंड करता येतो. म्हणजेच ह्या एका वर्षासाठी 2 ते 3 वर्षामध्ये 1 वर्ष असणार आहे. म्हणजे आपल्याला 1 वर्षासाठी तिसऱ्या वर्षाचं आपल्याला चक्रवाढ व्याज मिळेल इथं, सी आय तिसऱ्या वर्षाचा. बरोबर. तर कसं करणार आपण इथं, हे सेम आहे, हे पीला पी कॅन्सल होईल, तर यांचा डिफरन्स काय असणार आहे, हा इथं आला तिसऱ्या वर्षाचा चक्रवाढ व्याज 642 वजा 600 किती आला, 42 आला. आता आर काढण्याचा एक सिंपल फॉर्म्युला आहे बघा इथं, रेट काढण्याचा. तर यांचा डिफरन्स जो दिलेला आहे तो 42 गुणुले 100 त्या वर्षाचं सी आय किती आहे, दुसऱ्या वर्षाचं सी आय किती आहे, 600. तर आपलं उत्तर काय येईल, 642. म्हणजे आर काय येईल, 7%. इथं आपण फॉर्म्युला कोणता यूज केला आहे, सी आय तिसऱ्या वर्षाचा सी आय गुणुले 100, पर्सेंटेज काढायचं आहे त्यामुळे भागिले काय, दुसऱ्या वर्षानंतरची अमाऊंट, दुसऱ्या वर्षानंतरची अमाऊंट. दुसऱ्या वर्षानंतरची रास म्हणू शकताय तुम्ही, दुसऱ्या वर्षानंतरची रास. हा इथं फॉर्म्युला यूज करा म्हणजे आपलं उत्तर आपल्याला मिळून जाईल. 7% आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 88. एक रेल्वे पहिले 35 किलोमीटर अंतर 45 मिनिटात व उर्वरित 69 किलोमीटर अंतर 75 मिनिटात कापते, तर रेल्वेचा सरासरी वेग किती? आता हे 35 किलोमीटरचं अंतर जे आहे ते 45 मिनिटामध्ये, आणि त्यानंतर उरलेले 69 किलोमीटर जे अंतर आहे ते 75 मिनिटामध्ये कापते, तर रेल्वेचा सरासरी वेग किती आहे. सरासरी वेग जेव्हा विचारलेला असतो अशा प्रश्नामध्ये, सरासरी वेग, तर त्यावेळी काय करायचं, एकूण अंतर भागिले एकूण वेळ, हा फॉर्म्युला यूज करायचा इथे. हा प्रश्न यावर्षीच्या रत्नागिरी पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारला गेलेला आहे. त्यामध्ये अजून एक टप्पा वाढवलेला आहे. म्हणजेच इथे 2 टप्पे दिलेले आहेत, तिथे 3 दिलेले आहेत. आता इथे काय, एकूण अंतर किती येईल, एकूण अंतर 35 किलोमीटर अधिक 69 किलोमीटर. एकूण अंतर किती येईल, हे 104 किलोमीटर हे अंतर आलं. त्याच्यानंतर एकूण वेळ बघूया आपण किती आहे. एकूण वेळ आहे हे 45 मिनिट अधिक 75, 45 मिनिट अधिक 75 मिनिट, 120 मिनिट. आता 120 मिनिट म्हणजे काय, हे आपल्याला तासामध्ये रूपांतर करायचं आहे याचं. ओके, हॉवर्समध्ये रूपांतर करायचं, कारण इथं आपल्याला काय उत्तरामध्ये तास आहे, किलोमीटर प्रति तास. तर 120 मिनिटं म्हणजेच किती, 2 तास. आता या फॉर्म्युल्यात ह्या दोन व्हॅल्यू पुट करूया.
तर एकूण अंतर किती आहे? एकूण अंतर आहे 104 किलोमीटर. एकूण वेळ किती आहे? 2 तास. बे पंचे 10, बे दोन्ही 4 म्हणजे 52 किलोमीटर प्रति तास आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघा काय आहे. उमा व प्राचीच्या वयाचे गुणोत्तर 3:5 असून त्यांच्या वयामधील फरक 30 वर्ष आहे, तर उमाचे आजचे वय किती? कसं घेतोय 3x गुणोत्तर दिलेलं आहे त्यामुळे 3x 5x घेतोय. आता त्यांच्या वयामधील फरक दिला आहे म्हणजेच काय 5x - 3x 2x बरोबर 30 आलं. 30 काय दिला आहे? फरक दिलेला आहे. मग xचं काय आलं? 30/2 15 वर्ष आलं बरोबर. 15 वर्ष. आता उमाचे वय किती असं विचारलंय. उमाचे वय उमा लहान आहे इथं. उमाचे किती 3x असणार आहे उमाचे वय म्हणजे 3 × 15 45 वर्ष आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असेल. 80 लिटर दूध व पाणी यांच्या मिश्रणात 60% दूध आहे, त्यामध्ये किती जास्तीचे दूध टाकले म्हणजे दुधाचे प्रमाण 90% होईल? हा प्रश्न आपण यूट्यूबवरती हा शॉर्ट पण आहे याचा आणि लाँग व्हिडिओमध्ये पण अशा प्रकारचा क्वेश्चन आपण पाहिलेला आहे. तर 80 लिटर दूध व पाणी यांचे मिश्रण आहे बरोबर. तर 60% दूध आहे इथं बरोबर. आता 60% 80च्या म्हणजेच किती होईल? 8 48 लिटर दूध असेल आणि 80 वजा 48 32 लिटर पाणी असेल बरोबर. 32 लिटर पाणी असेल आणि 48 लिटर दूध असेल. त्यामध्ये किती जास्तीचे दूध टाकले म्हणजे दुधाचे प्रमाण 10% होईल. उलट विचार करायचा इथं आपण काय करायचं अशा प्रश्नामध्ये उलट विचार करायचा. दुधाचे प्रमाण 90% होईल असं सांगितले. म्हणजेच पाण्याचे प्रमाण किती होईल? दुधाचे प्रमाण ज्यावेळी 90% होईल त्यावेळी पाण्याचे प्रमाण काय होईल? 10%. आता इथे काय सांगितलं त्यामध्ये किती जास्तीचे दूध टाकले म्हणजे आपल्याला यामध्ये दूध टाकायचं आहे. 90% दुधाचं प्रमाण करण्यासाठी दूध टाकायचं आहे, पण पाणी इथे टाकायचं नाही आपल्याला. म्हणून आता हे आपण लिहू शकतोय कसं? म्हणजेच काय असणार आहे? 10% म्हणजेच 32 लिटर. तर 90% म्हणजे किती? 90% दूध असणार आहे. तर 90% म्हणजे किती? तिरकस गुणाकार करतो इथं आपण. 90 × 32 भागिले 10 88 लिटर काय असणार आहे? म्हणजे 90% म्हणजे 288 लिटर. आता आपल्याला 48 लिटर दूध ऑलरेडी त्याच्यामध्ये आहे. तर आता किती घालावं लागणार? 288 वजा 48 240 लिटर दूध. आपल्याला अजून आणखी जास्तीचे दूध किती घालावे लागेल? 240 लिटर दूध. त्यावेळी आपल्याला त्यामध्ये दुधाचे प्रमाण 90% होईल. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असेल. 3, 4, 8, 9, 5, 6, 7 या अंकाचा प्रत्येकी एकदाच वापर करून जास्तीत जास्त किती 7 अंकी संख्या तयार होतील? अशा प्रकारचा प्रश्न आपण यूट्यूबवरती बघितलेला आहे. याचा शॉर्ट पण बघितलेला आहे. त्यामध्ये प्रश्न कसा होता? 1, 2, 3, 4 यापासून 4 अंकी नंबर किती तयार होतील? सेम तसाच प्रश्न आहे. फक्त 7 नंबर दिलेले आहेत. वेगवेगळे नंबर आहेत. याचं उत्तर असेल 7 नंबर आहेत म्हणून 7 फॅक्टोरियल म्हणजेच उत्तर काय येईल? 7 × 6 7 फॅक्टोरियल कसं लिहितोय आपण? 7 × 6 × 5 × 4 × 3 × 2 × 1. आता 5 60 दोन्ही 120 म्हणजे 5 फॅक्टोरियलची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 120 येते आणि हे 7 सकम 42 मल्टिप्लाय करून घेऊया. 12 दोन्ही 24 2 12 चोक 48 49 50 5040 पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर असेल. किती नंबर दिलेत तेवढ्यांचा फक्त फॅक्टोरियल घेतला की आपलं उत्तर किती अंकी 7 अंकी संख्या किती तयार होतील? 7 फॅक्टोरियल. उत्तर असेल 5040 पर्याय क्रमांक डी. संजय आणि तिरुपती यांना मिळालेल्या गुणांचे गुणोत्तर 7:3 आहे व त्यांच्या गुणांमधील फरक 56 आहे, तर त्यांच्या गुणांची बेरीज किती? आता इथं फरक दिलेला आहे 7x आणि 3x त्यांचे गुण आहेत. संजयचे 7x तिरुपतीचे 3x यांची फरक दिलेला आहे म्हणजे काय दिलेलं आहे 4x बरोबर 56 वजाबाकी घेतली यांची 7x - 3x 4x येईल. एक्सची व्हॅल्यू काय येईल 16 एक्सची व्हॅल्यू येईल 14. तर
त्यांच्या गुणांची बेरीज किती. आता एक्स 14 पुट करूया इंटू 7 गुणले 14, 14 सत्या 98, पाडे तुम्हाला पाठ असले पाहिजेत. तर आणि 3x 3 इंटू 14 42. आता यांची ॲडिशन करायचे, बेरीज गुणांची करायचे 140. तर 140 आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक ए. जर √1 + x / 144 = 13/12 तर x बरोबर किती? आहे असं पहिलं मी लिहून घेते. हे एक्स 144 = 13/12. आता याचं काय करायचं, वर्ग करायचा. वर्ग करून घेऊ. काय वर्ग करा. त्यात वर्ग केल्यानंतर काय होईल, हा रूट निघून जाईल आणि 13चा वर्ग 169, 12चा वर्ग 144. आता काय करायचं आहे आपल्याला, हे इकडे प्लस आहे, इथे मायनस करून घेऊया. 1 - 169 144. आता हे -x 144. तर तिरकस गुणाकार करूया. 144 - 169 / 144 -x 144. हे 144 हे 144 निघून जाईल. आता याची व्हॅल्यू किती येईल, 25 व्हॅल्यू -25 येईल -x. तर x बरोबर काय आलं, 25. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असेल. x बरोबर 25. खालीलपैकी कोणती समूह संख्यांची जोडी नाही? आता आपण समूह संख्यांचा एक शॉर्ट बनवला होता. यापैकी समूह संख्या कोणत्या किंवा सापेक्ष मूळ संख्या असंही त्यांना म्हटलं जातंय. समूळ संख्या म्हणजेच काय, एक व्यतिरिक्त त्यांचे जे अवयव असणार आहेत, एक व्यतिरिक्त कोणताही त्यांच्यामध्ये सामायिक अवयव नसणार आहे. म्हणजे आता 27चे बघा, 1 × 3 × 3 × 3 म्हणजे 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. आता एक व्यतिरिक्त आणि 35मध्ये काय असणार आहे, 35मध्ये 5 × 7 × 1. आता एक व्यतिरिक्त त्यांच्यामध्ये कोणता सामायिक अवयव आहे का, नाही. म्हणजे या समूह संख्येची जोडी आहे. तर आपल्याला प्रश्नात काय विचारलंय, समूह संख्येची जोडी कोणती नाही आहे. तर ऑप्शन डी मध्ये आपल्याला असं दिसतंय, 15मध्ये 1 × 3 = 15 आणि 13 त्रिक 39. 13 त्रिक 39. 3 हा सामायिक अवयव आहे, त्यामुळे आपलं उत्तर असेल 15 आणि 39 समूह संख्यांची जोडी नाही. समूह संख्या म्हणजे काय, एक व्यतिरिक्त कोणताही सामायिक अवयव नाही. पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर असेल. खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? ह्या जोड्या पडताळणी करण्याच्या आधी आपल्याला व्हॅल्यू माहीत असल्या पाहिजेत. तर आयची व्हॅल्यू आहे 1, व्हीची व्हॅल्यू आहे 5, x असेल तर 20, x असेल तर 10 आणि XV असेल तर 15. आता एमध्ये काय सांगितलं आहे, तर XV किती आहे, 15. x किती, 20. 15 बरोबर 20 - 5 म्हणजेच हा ऑप्शन बरोबर आहे. ऑप्शन बी बघा काय आहे, XV किती आहे, 15. XV म्हणजे किती असणार आहे, XV म्हणजे 20 आणि हे 5 25. 25 - 5 20 15. हे ऑप्शन हा चुकीचा आहे. ऑप्शन सी काय आहे, XV काय आहे, 15 बरोबर x आहे 10, V आहे 5 15. हाही ऑप्शन बरोबर आहे. ऑप्शन डी बघूया, XV काय आहे, 15 बरोबर XI काय होणार, 11 अधिक Vची व्हॅल्यू 5 16. म्हणजे हे दोन्ही ऑप्शन चुकीचे आहेत आणि हे ऑप्शन दोन्ही बरोबर आहेत. म्हणजे ज्यांनी ऑप्शन बी केला आहे त्यांचंही उत्तर करेक्ट येणार आहे आणि ऑप्शन डी केला आहे त्यांचंही उत्तर करेक्ट येणार आहे. प्रश्नच हे पर्याय हा एकच द्यायला हवं होतं, 2 पर्याय इथे चुकीचे आहेत. एक व्यक्ती प्रवाहाच्या दिशेने 30 किलोमीटर व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 18 किलोमीटर प्रत्येकी 5 तासात पोहोचते, तर प्रवाहाचा वेग किती? आता इथे काय सांगितलंय, प्रवाहाच्या दिशेने म्हणजेच काय, U + V बरोबर 30 किलोमीटर आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे आता U - V बरोबर 18 किलोमीटर. तर प्रत्येकी 5 तास म्हणजे आता 5ने डिवाइड करूया म्हणजे 1 तासाचं आपल्याला निघेल. प्रवाहाच्या दिशेने किती होईल, 6 किलोमीटर पर हवर आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने किती होईल, 18/5 किलोमीटर
पर हवर. आता तर प्रवाहाचा वेग किती? आता यू असतोय हा बोटीचा, यू असतो बोटीचा वेग आणि व्ही जो असतोय तो प्रवाहाचा वेग असतोय, बरोबर. तर आता आणि म्हणजेच काय काढायचं आहे आता आपल्याला? प्रवाहाचा वेग काढायचा आहे. म्हणजे काय काढायचं आहे? व्ही काढायचं आहे आपल्याला, बरोबर. आता याची ज्यावेळी या दोघांची आपण वजाबाकी करू, यू प्लस व्ही मायनस व्ही, त्यावेळी आपल्याला प्रवाहाचा वेग निघणार आहे. तर यू प्लस व्ही काय आहे? 6 वजा यू मायनस व्ही किती आहे? 18/5. आता हे सॉल्व करून घेऊया. यू प्लस व्ही मायनस यू प्लस व्ही. आता हा यू निघून जाईल आणि आपलं राहील काय? यू निघून जाईल. हे व्ही प्लस व्ही 2v. आता यांचा तिरकस गुणाकार करायचा. 6 गुणिले 5 30 वजा 18/5. आता याचं उत्तर किती येईल? 12/5. आता व्ही किती येईल? 12/5. आता हे इथं गुणिले आहे, इथं काय होणार आहे? डिवाइड होणार. म्हणजेच बेस अख्खं 12, 6/5 की 5 आणि 5 दुनी 10. 1.2 किलोमीटर प्रति तास आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक बी. एका सभागृहात खुर्च्यांच्या 35 रांगा आहेत. पहिल्या रांगेत 20 खुर्च्या आहेत, दुसऱ्या रांगेत 22 खुर्च्या आहेत, तिसऱ्या रांगेत 24 खुर्च्या आहेत. तर 25व्या रांगेत किती खुर्च्या आहेत? सेम हा क्वेश्चन आणि व्हॅल्यूसुद्धा चेंज झालेले नाहीत. हा यूट्यूबला आपण क्वेश्चन घेतलेला आहे आणि इतक्या रिसेंटमध्येच तो क्वेश्चन झालेला आहे. एका सभागृहात खुर्च्यांच्या 35 रांगा आहेत. म्हणजे आता ह्या किती रांगा आहेत टोटल ह्या 35 रांगा आहेत. पहिल्या रांगेत 20 खुर्च्या आहेत, दुसऱ्या रांगेत 22 आहेत, तिसऱ्या रांगेत 24 आहेत. आता याचा डिफरन्स किती आहे? 2 आहे, बरोबर. आणि आता 25व्या रांगेत, इथं कुठं तर 25वी रांग असेल, तर 25व्या रांगेत किती खुर्च्या असतील हे फाइंड करायला सांगितले. अशा वेळी कोणता फॉर्म्युला यूज करायचा? 25वे पद काढायचं आपलं. 25वे पद अंकगणितीय श्रेणीमध्ये चॅप्टरमधील हा क्वेश्चन आहे. 25वे पद ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. आता ए म्हणजे काय असणार आहे? पहिली जी संख्या आहे 20 ए असेल. ओके. आता एन किती असणार आहे? जे आपल्याला काढायचं आहे ते म्हणजे 25. आणि डिफरन्स डी म्हणजे डिफरन्स किती आहे? 20-22मध्ये 2चा डिफरन्स आहे, 22-24मध्ये 2चा डिफरन्स आहे, म्हणजे 2 आहे. आता ह्या व्हॅल्यू या फॉर्म्युल्यात पुट करूया. ए काय येईल? 20, एन किती येईल? 25 वजा 1, डी किती येईल? 2. आता 20 अधिक 24 गुणिले 2, 20 अधिक 48, 68 आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर असेल. एका पिशवीमध्ये 1 रुपये, 50 पैसे व 25 पैशांच्या नाण्यांचे गुणोत्तर 2:3:4 आहे. जर पिशवीमध्ये एकूण 180 रुपये असल्यास 50 पैशांची नाणी किती? तर हे इक्वेशन लिहायचं बघा कसं आता. तर 1 रुपयाची नाणी किती आहेत? 2x इंटू 1. 50 पैशाची नाणी किती आहेत? 0.50 करणार आपण गुणवले 3x. 50 पैसे. 1 रुपये म्हणजे काय घेतोय आपण? 1 घेणार. 50 पैसे म्हणजे किती घेणार? 0.50 घेणार. आता 25 पैसे म्हणजे किती घेणार? 25 पैसे म्हणजे किती घेणार? 0.25. त्याप्रमाणे 2x हे काय गुणोत्तर घेतलं? 2x. 1 रुपयाची 2x नाणी, 50 पैशाची नाणी आणि 25 पैशाची 4x. जर पिशवीमध्ये एकूण 180 नाणी आहेत म्हणून बरोबर 180 लिहिलं. आता हे सॉल्व करून घेऊया. 2x प्लस 5 3 15x. आता 50 पैशाची 3 नाणी म्हणजे 15x लिहायचं नाही, इथं 1.5 1.5 रुपये होईल ना. 0.5 गुणले 3 किती येणार? 50 पैशाची 3 नाणी म्हणजे 1 रुपये 50 पैसे होणार म्हणून 1.5x प्लस 25 शोक 100 म्हणजे 1 रुपये होईल, बरोबर. आता 180. आता हे किती ॲडिशन होईल? 2, 3.5 आणि 4.5. 4.5x बरोबर 180. हा सुद्धा क्वेश्चन रिपीट झालेला आहे. व्हॅल्यू इथं आपण काढतो 180 भागिले 4.5 किंवा असं लिहू शकताय तुम्ही 180. हे पॉईंट घालवायचं असेल तर वर एक शून्य वाढवावं लागेल.
एक 45, 15 एके 15 हे 3, 15 दुनी 30, 0, 3 चौक 12, 40. एक्सची व्हॅल्यू आली 40. आता इथे पाहिजे काय त्यांना 50 पैशाची नाणी किती आहेत असं विचारलंय. 50 पैशाची नाणी किती आहेत? आता इथं 50 पैशाची नाणी आपण किती घेतलेत? 3x घेतलेत. मग आता काय करूया 3 × 40 3x आहे त्यामुळं एक्सची व्हॅल्यू 40 ठेवली. 120 नाणी किती आहेत? 50 पैशाची आहेत. पर्याय क्रमांक C आपलं उत्तर असेल. 2 मायनस 2 मायनस 2 मायनस 2 इज इक्वल टू किती? आता इथे प्रश्न काय आहे? 2 वजा 2 वजा 2 वजा 2 बरोबर किती? इथे काय करूया आपण हे 2 पहिलं आहे असं लिहूया. याचं चिन्ह प्लस असल्यामुळं मायनस कॉमन काढूया. इथं काय होईल 2 अधिक 2 अधिक 2. आता काय होईल याचं उत्तर 2 वजा 2 3 4 5 6 होईल. आता प्लस मायनस काय असतं? हे रूल माहीत पाहिजे तुम्हाला. प्लस मायनस मायनस होतं. प्लस 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 होतं. मायनस प्लस मायनस असतंय आणि मायनस मायनस प्लस असतात. इथं काय आहे? प्लस आहे मायनस आहे. प्लस आहे मायनस आहे म्हणून काय होणार? त्यांची वजाबाकी होणार. तर वजाबाकी किती येईल? 6 वजा 2 किती येईल? 4 येईल. आणि पुन्हा काय करायचं? मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. मोठी संख्या कोणती आहे? 6 म्हणून वजा 4. आपलं उत्तर असेल B. वजा 4 आपलं उत्तर असेल. 0.07% बरोबर किती? 0.07% पर्सेंट म्हणजे डिवाइड 100 करतोय आपण. आता इथे काय लिहू शकतो? हेच आपण कसं लिहू शकतोय? 10⁻² लिहू शकतोय कारण 2 शून्य आहेत म्हणून 10⁻² लिहायचं. आता 0.07 10⁻² इथं प्लस आहे. हे जेव्हा अंशस्थानी जाईल त्यावेळी काय होईल? 10⁻⁻ होईल. म्हणजेच काय तर 2 शून्यामध्ये द्यावं लागणार. 0. आता ह्या 2 शून्य आपण काय केलं? वाढवल्या. आधी 2 घरं होती. आता पॉईंट नंतर आधी 2 घरं होती. आता ही 2 4 घरं होतील. 1 2 3 4. 0.0007 आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक D. तर मित्रांनो, हे होते नवी मुंबई पोलीस भरती पेपरचे संपूर्ण विश्लेषण. लक्षात ठेवा, प्रश्न सोपे नसतात तर तुमच्या पद्धती त्यांना सोपे बनवतात. जर तुम्हाला यातील कोणतीही ट्रिक समजली नसेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. आगामी भरतीसाठी तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. अभ्यास करत राहा. यश नक्कीच तुमचे आहे. धन्यवाद.